नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, स्मार्ट स्कूल नावाखाली जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून चाललंय तरी काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना गोंधळात टाकणारा आहे. तुम्ही पहा, ही शाळेची इमारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र पारगाव. या शाळेमध्ये स्मार्ट शाळेसाठी सध्या हा पाहताल तर हा उभा राहणारा नवीन स्टेज, झालेल्या वॉल कंपाऊंडवरतीच परत एकदा बांधकाम, हा सर्व प्रकार म्हणजे सुंदर शाळेचं मनमोहक चित्र निर्माण करणारी व्यवस्था. तुम्ही या अगोदर वरवंड शाळा पाहिली, बोरीपारधी पाहिली आणि ही तिसरी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पारगाव. त्या शाळेची अवस्था बघा. 2 मजली सुंदर रंगरंगोटी केलेली, ही अतिशय लोभक, समोर पेव्हिंग ब्लॉक टाकून विद्यार्थ्यांना बसण्याची सुंदर व्यवस्था असणाऱ्या या शाळेत सुंदर शाळेच्या नावाखाली 25 लाख रुपये अधिक निधी खर्च केला जातो. आणि तो कसा? असलेल्याच वालभिंतीवरती परत एकदा भिंत बांधावी, तिला रंगरंगोटी करावी, प्लास्टर करावं आणि लोकांना सुंदर शाळेचं प्रतीक दाखवावं, अशी ही फसवी योजना म्हणावी का, असा प्रश्न या ठिकाणच्या कार्यप्रणालीवरून शोधला जातो आहे आणि तो उघडसुद्धा होतो. मी पहा इथे समोर सर्व शिक्षण अभियानामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी षटकोनी आकाराच्या शाळेची इमारत बांधण्यात आली. ती इमारत सध्या बंद अवस्थेत दिसते. म्हणजे या इमारतीवरती ज्या काली संकल्पनेतून जी काय घटना केली असेल ती सध्या कुलूप बंद करून बंद पडलेली आहे. इमारती बांधायच्या, खर्च करायचा आणि त्यातून त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही म्हणून शेवटी कुलप लावायची, अशा स्वरूपाची ही नवीन संकल्पना शिक्षण खात्यात रुजते का, असा प्रश्न आता नव्याने येतोय. तुम्ही इथं पहा, इथे शेजारी शाळा आहे. या शाळेची इमारतसुद्धा सुंदर आहे. ही कॉन्क्रिटीकरणाची इमारत स्लॅब टाकलेली असून समोरच आता स्टेजचे काम चालू आहे. या बाजूला उखडलेले पेव्हिंग ब्लॉक आहेत, तिकडे शौचालयासाठी मुलामुलींची व्यवस्था. ही शाळा, हा परिसर अगोदरच सुशोभीकरणामध्ये इतर शाळांपेक्षा तरी उत्तमरित्या आणि चांगला दिसतो. हे सगळं असताना सुंदर शाळेसाठी 25 लाख रुपयाचा खर्च प्रशासन नक्की का करत आहे, हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न झालेला आहे. या दौंड तालुक्यामध्ये 8 कोटी अधिक रुपयांचा खर्च स्मार्ट स्कूल योजनेवरती केला जातो. अरे, शाळा सुंदर करताय म्हणजे नक्की काय करताय, हा प्रश्न यांच्या कार्यप्रणालीमुळे पुढे येतोय. इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये स्मार्टपणा आला पाहिजे. विद्यार्थ्यांना संगणकीकृत शिक्षणासह व्यावसायिक प्रशिक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथल्या मुलांच्याकडे आधुनिकतेच्या शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचाराची साधनं पाहिजेत. ते मात्र इथं दिसत नाही. इथं दिसतो ठेकेदार जगला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना कमिशन मिळालं पाहिजे आणि या दोघांनाही आशीर्वाद देतो त्या अदृश्य व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. अशी तर व्यवस्था नाही का, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय. तुम्ही इथे समोर आला तर पहा, इथे एक उद्घाटन समारंभ 2018 साली, म्हणजे गेले 7-8 वर्षापूर्वी इथे उद्घाटनाचा सोहळा झालेला आहे. विश्वास नाना देवकाते तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते इथले प्रमुख कार्यक्रमाचे होते. या तालुक्यामध्ये प्रस्थापित असलेले 2 राजकारणी राहुल कुल आणि रमेश थोरात यांचंही नाव या फलकावर आहे. तसंच तत्कालीन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण भैया माने यांचं सुद्धा नाव. हे उद्घाटन सांगण्याचं कारण सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम म्हणून इथली ही फलकाची भूमिका स्पष्टपणाने सांगते की या शाळेच्या इमारतीसाठी तत्कालीन व्यवस्थेने सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करून ही उभं केलं. हे सगळं असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुंदर शाळेचं स्वप्न नक्की काय, हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरतोय. मित्रांनो, सुंदरता असावी शिक्षणामध्ये, सुंदरता असावी साधनामध्ये, सुंदरता पाहिजे उद्याच्या भविष्य घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
बुद्धिमत्तेच्या प्रबळ महत्त्वाकांक्षेवरती. पण इथं सुंदरता दाखवली जाते ठेकेदारांच्या जीवनावरती, अधिकाऱ्यांच्या मनमानी करता. आणि या दोघांनाही न बोलणारं प्रशासन मात्र आंधळ्या मुखाचं आणि भैर्याच्या सून घेऊन काम करतंय, असं चित्र या निमित्ताने स्पष्ट होतंय. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी करा 94 23 21 52 27 97 65 56 69 16. मित्रांनो, प्रशासनाच्या खऱ्या अर्थानं अशा फसव्या कामगारांचं चित्र आम्ही वारंवार आपल्यासमोर उघड करणार आहोत. म्हणून आमचा चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका. पहा आवाज लोकशाहीचा. धन्यवाद.